नमस्कार मंडळी. आषाढी कार्तिकी वारी महामंडळद्वारे आयोजित कार्यक्रमात मी विनायक दाभोळकर आपणा सर्वांना नमस्कार करतो. आज वारी महामंडळाचे कार्यकर्ते श्री संतोषजी गोडबोले यांच्या विनंतीप्रमाणे त्यांनी माझी आज नेमणूक केली की तुम्हाला काही आज बोलायचं आहे. मी म्हटलं बरं बाबा, प्रयत्न करेन. तर श्रोत्यांनो, महाराष्ट्रात अनेक नामवंत संत गेल्या 500-700 वर्षापूर्वीच्या काळात होऊन गेले आहेत. त्या संतांमध्ये संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, एकनाथ महाराज, रामदास, तुकाराम, चोखामेळा, गोरा कुंभार, सावता माळी, शिर्डीचे साईबाबा, गजानन महाराज आदी आदी या सर्व संतांनी आपापल्या परीने कोणी भक्तीचं महत्त्व सांगितलं, कोणी समाज उद्धाराचं कार्य केलं, कोणी शिक्षणाकरता कार्य केलं, कोणी बलोपासना शिकवली, कोणी निर्गुण सगुण भक्तीबद्दल केलं, कोणी जातीप्रथेवरती प्रहार केला. अशा अनेक समाज सुधारचे प्रयत्न केले. समाजातल्या कुप्रथांवर प्रहार करून त्या समूळ नष्ट केल्या. अनेकदा तर राज्यकर्त्यांना राजधर्म देखील शिकवला. वेळ प्रसंगी परकीय आक्रमणाच्या प्रसंगी म्हणा उचित मार्गदर्शन देखील केलं. अशा सर्व महान संतांना मी नमस्कार करतो. मित्रहो, आज मी महाराष्ट्रातले महान संत गाडगे महाराज यांच्या जीवनावर बोलणार आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, आपल्या सर्वांना माहीतच आहे. अशा या संतांचं नाव केवळ महाराष्ट्रातच झालं असं नाही, महाराष्ट्राच्या बाहेर देखील यांची कीर्ती पसरली. नामदेवांसारख्या संतांचं तर पंजाबपर्यंत त्यांचं कीर्ती गेली. अशा अनेक संतांनी ज्यांनी लोकांना जगण्याची कला शिकवली आणि बरेच कार्य केली, त्यातील एक महान संत श्री गाडगे महाराज होते. महाराजांचं संपूर्ण नाव देबूजी झिंगराजी जानोरकर असं होतं. झिंगराजी आणि सखू यांचे ते अपत्य होते. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 साली महाराष्ट्रात कोतेगाव येथे झाला. महाराज हे वैज्ञानिक दृष्टी लाभलेले प्रसिद्ध समाज सुधारक होते. आज कोरोना व्हायरसने जो काही उच्छाद मांडलेला आहे आणि आपल्याला बरेच आपले नेते राष्ट्रीय स्तरचे स्वच्छतेचे मंत्र सगळे दूर फैलवत आहेत, सांगतायत लोकांना महत्त्व. त्या स्वच्छतेचा मंत्र आणि त्याची आवश्यकता महाराजांनी खूप आधीच लोकांना निक्षून सांगितलेली आहे. ते आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. महाराजांचं बालपण त्यांच्या मामाकडे म्हणजेच मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे या गावी गेले. त्यांच्या मामाची फार मोठी शेती होती. जमीनही चांगलीच होती. महाराजांना लहानपणापासून शेतीत रस होता. विशेषतः गुरांची निगराणी करायला त्यांना फार आवडत होते. समाज सुधारणा करायची असल्यास त्याची सुरुवात स्वतःपासूनच करावी लागते. तेव्हा कुठे जाऊन समाजाचं कार्य होतं. बोले तैसा चाले, त्याची अंदावी पावले आपण सर्वांनी ऐकलंच आहे. केवळ बोलायचं आणि कृतीत स्वतः काही दाखवायचं नाही असं संतांचं कार्य नव्हतं. महाराजांचं लग्न लहानपणीच झालं होतं. त्यांना 4 मुली होत्या. 1892 साली त्यांचं लग्न झालं. त्यांनी त्यांच्या मुलीच्या बारशाला त्यांच्या समाजातल्या रूढी रिवाज प्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाच्या ऐवजी
गोडाधोडाचं जेवण दिलं. कल्पना करा, त्यावेळी त्यांच्या समाजात, त्यांच्या नातेवाईकात आणि मित्रमंडळींमध्ये किती लोकांनी त्यांना नावं ठेवली असतील की यांनी परंपरा तोडली. परंतु महाराजांनी त्यांचं एक काही ऐकलं नाही आणि हा त्यांनी त्या काळात केलेला परंपरेला छेद होता. त्यातूनच त्यांनी भूतदयेची शिकवण पण दिली. आपल्या आनंदासाठी कशाला कोणाची हत्या निष्पाप जीवांची करायची. त्यांनी बळी प्रथेचा पण पुरजोर विरोध केला व अनेक ठिकाणी दिली जाणारी बळी प्रथा थांबवली. मित्र हो, पुढे त्यांचे लक्ष संसारात खूप काही रमलं नाही. त्यांनी दिनांक 1 फेब्रुवारी 1905 साली घर सोडलं. घरादाराचा त्याग करून संन्यास घेतला. लोकसेवेचं व्रत घेऊन भ्रमण केले. अडचणीत सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी मदतीचा हात नेहमी पुढे केला. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता, गीतेत श्रीकृष्णांनी सांगितलंच आहे, आपल्याला माहित आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. अगदी या बोध वाक्याचा म्हणा किंवा काव्याचा म्हणा किंवा पदाचा म्हणा, अगदी त्यांनी तंतोतंत पालन केलं. स्तुतीची त्यांना पर्वा नव्हती. कोणी स्तुती करो किंवा निंदा करो. त्यांनीच जनतेला स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. ते नेहमी स्वतःजवळ एक खराटा बाळगायचे. कुठेही थोडीशी का होईना घाण कचरा दिसला की स्वतःच ती स्वच्छ करून टाकायचे. स्वच्छता आपली शक्ती आणि आपण त्याचं पालन करू, हा संदेश त्यांनी तेव्हा जनमानसात दिला. त्यांना कुठलंच काम छोटं वाटलं नाही. ते ज्याही गावात जात असत ते गाव झाडून साफ करत असत व त्या बदल्यात 4 घरी पोटापुरते अन्न मागायचं. आणि अशा प्रकारे माधुकरी मागून रात्री लोकांच्या मनातील घाण साफ करण्याकरता कीर्तन करायचे व त्यातून समाज प्रबोधन व्हावे, हाच त्यांचा एकमेव उद्देश होता. आपल्या कीर्तनात ते संत कबीर यांच्या दोह्यांचा देखील उपयोग करत असत. प्रख्यात संपादक, लेखक, नाटककार प्र के अत्रे तर म्हणायचे, वाघाला बघावे वनात, हत्तीला पाहावे पाण्यात आणि गाडगे महाराजांना ऐकावे कीर्तनात. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, हा त्यांचा जप होता. गाडगे महाराजांचं ते एक आवडतं भजनच होतं. आपण सर्वांनीच लहानपणापासून या भजनाला ऐकलेलं आहे. गाडगे महाराजांनी अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, कर्जबाजारीपणा ह्यावर जाहीर प्रवचन करून लोकांना त्यापासून सावध केले. शिक्षणावर देखील त्यांचा फार भर होता. आपल्या मुलांना शाळेत पाठवा, शिक्षित करा, असं ते आवर्जून सांगायचे. गाडगे महाराजांनी दशसूत्री संदेश दिला. भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र, बेघरांना आसरा, अंध अपंगांना रोजगार, रोग्यांना औषधोपचार, बेरोजगारांना रोजगार, पशुपक्षी मुक्या प्राण्यांना अभय, गरीब मुलामुलींना शिक्षणाकरता मदत, गरीब तरुण तरुणींचं लग्न, गोरगरिबांना शिक्षण. गाडगे महाराजांचा एकही शिष्य नव्हता असे ते स्वतः सांगत. त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून लोक चालले की ते त्यात स्वतःची धन्यता मानत असत. पायात तुटकी फाटकी चप्पल,
डोक्यावर फुटके गाडगे, अंगात चिंध्यांपासून बनवलेला पोशाख, असे पायी फिरणारे व्यक्तिमत्व म्हणजे गाडगे बाबा. लोक त्यांना गोधडी बाबा म्हणून देखील ओळखायचे. गाडगे महाराजांनी ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, जनजागृती, धर्मशाळा, गोशाळा, रुग्णालय, वसतिगृह यांची उभारणी केली. आपणास माहीतच असेल की गाडगे महाराज यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सन 2001 मध्ये संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानाची सुरुवात केली. जे ग्रामस्थ आपल्या गावाला स्वच्छ ठेवतात त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. अमरावती विद्यापीठाचे नाव देखील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे ठेवण्यात आले आहे. गाडगे महाराज भारतीय इतिहासातील एक महान संत होते. ते खऱ्या अर्थाने निष्काम कर्मयोगी होते. इतकी सर्व सामाजिक समाजोपयोगी कामे करून देखील अशा या महान संतांनी स्वतःसाठी एक झोपडी देखील बांधली नाही. त्यांची काही प्रसिद्ध कार्ये खालीलप्रमाणे आहेत. 1908 मध्ये त्यांनी पूर्णा नदीवर घाटाचं निर्माण केले. 1917 मध्ये पंढरपूर येथे सुखामेळा धर्मशाळेचे निर्माण. 1925 मध्ये मूर्तिजापूर येथे गोरक्षण धर्मशाळेचे व विद्यालयाचे निर्माण. 1931 मध्ये वरवंडे येथे गाडगे बाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली. 1932 मध्ये ऋणमोचन येथील सदाव्रत त्यांनी सुरू केले. 8 फेब्रुवारी 1952 रोजी गाडगे बाबा मिशन स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षण संस्था व धर्मशाळा स्थापन केल्या. त्यांनी सांगितलेल्या सुविचाराबद्दल मी आपणास माहिती देतो. आई वडिलांची सेवा, हुंडा देऊन किंवा घेऊन लग्न करू नका, दान घेण्यासाठी हात पसरू नका, तर दान देण्यासाठी हात वरती करा. अर्थात यातून त्यांनी परोपकाराची महती आम्हाला सर्वांना सांगितली. विद्या शिका व गरिबाला विद्येसाठी मदत करा. म्हणजे त्यांचा उद्देश हाच होता की लोकांनी शिक्षित व्हावं, गोरगरिबांना शिक्षा मिळावी, श्रीमंत लोकांनी गरिबांना मदत करून त्यांच्या विद्येचा प्रसार करावा आणि त्यांना शिकवावं. माणसाने माणसाबरोबर माणसासारखंच वागावं. अर्थात कोणी मनुष्याला गुलाम बनवून वागवून त्या काळात जसं चालायचं तसा त्यांनी विरोध केला. माणुसकी दाखवावी लोकांमध्ये. शिक्षण हे समाज परिवर्तनाचं साधन आहे. जो वेळेवर जय मिळवितो तो जगावरही जय मिळवितो. अर्थात यातून त्यांनी वेळेचं नियोजन, प्रबंधन, वेळेचं महत्त्व समजवलं आणि त्याचप्रमाणे कर्म करायचे. आज आपण ज्याला टाइम मॅनेजमेंट म्हणतो आणि म्हणतो की टाइम इज मनी. हू कॅन मॅनेज टाइम ही कॅन मॅनेज हिज लाईफ असं इंग्रजीमध्ये देखील म्हटलं जातं. बोलताना, चालताना, वागताना व्यवहारात दक्षता बाळगावी असं महाराजांनी सांगितलं. म्हणजे त्यांनी दक्षता बाळगल्याने चूक होत नाही, कोणत्याही प्रकार दुर्घटना होत नाही. दुर्घटना केवळ म्हणजे रस्त्यात काही असे ॲक्सिडेंट झाले, कोणी गेलं, ती दुर्घटना नाही. अशा साध्याही व्यवहारात काही दुर्घटना होता, मग नंतर कळतं अरे मी असं नसतं केलं, तर असं नसतं झालं. म्हणजे दक्ष राहा कोणतंही कार्य करतात. अशा या महान संताचे दिनांक 20 डिसेंबर 1956 रोजी वळगाव येथे देहावसन झाले. आजच्या ह्या जगात खरंच गाडगे महाराजांनी दाखविलेल्या वाटेवरून लोक चालतील तर ते नक्कीच एक आदर्श निर्माण करतील.
अशा या संतांनी आपलं संपूर्ण जीवन लोक कल्याणासाठी खर्च केले. आता मित्रहो, मी आपल्या बोलण्याला विराम देतो. गाडगे महाराज की जय आणि त्यांना माझी त्रिवार मानवंदना. धन्यवाद.